नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे तारीख 3 जून 2024 आणि उद्या आहे तारीख 4 जून 2024. उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येक भारतवासियांसाठी, भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण उद्या रिझल्ट लागणार आहे भारतीय लोकशाहीच्या म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रिझल्टचा उद्या दिवस आहे. उद्या भारताला पंतप्रधान मिळणार आहे, एक नवी सरकार मिळणार आहे. आता ती नवी सरकार, ज्या सरकारने मागील 10 वर्ष कारभार सांभाळला, त्यांनाच परत सत्ता मिळते की इथे नवीन सरकार येते, नवीन सत्ता स्थापन होते, हे पाहण्याचं उत्सुकतेचं आहे. इंडिया आघाडी जी 28 पक्षांची मिळून बीजेपी विरोधात उभी राहिलेली आघाडी आहे, त्या आघाडीला बहुमत मिळतंय की भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेल्या एनडीएला बहुमत मिळतंय, ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जे एक्झिट पोल 1 तारखेपासून सुरू झाले, त्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळताना दिसत आहे. 350 प्लस जागा भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसत आहेत. तर एकीकडे इंडिया आघाडी, जी काँग्रेसची आघाडी आहे, काँग्रेससोबत जे 27 अन्य प्रादेशिक पक्ष आहेत, त्या पक्षांच्या मिळून आघाडीला 150च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. आता हे झालं एक्झिट पोल. विरोधकांकडून एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत की एक्झिट पोल हा इथल्या जनसामान्यातून आलेला नसून हा बीजेपीचा प्रोपोगेंडा आहे. बीजेपीने मीडियाला, जे विकत घेतलेली मीडिया आहे, जी दलाल मीडिया आहे, त्या मीडियाच्या मार्फत भारतीयांच्या मनामध्ये बिंबवायचंय की इथं बीजेपीची सरकार येते. परंतु एक्झिट पोल हा 4 तारखेला पूर्णतः नाहीसा, म्हणजे काही त्याच्यातून तथ्य निघणार नाहीये. इथं इंडिया आघाडीची सरकार येणार आहे आणि इंडिया आघाडीचे 295 प्लस खासदार या भारतात ह्या लोकसभेच्या इलेक्शन मधून निवडून येतील, असं इंडिया आघाडीचं स्पष्ट मत आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडनं 400 पारचा नारा देण्यात येत होता. आताही ते त्या गोष्टीवर ठाम आहेत की भारतीय जनता पार्टीला 400 प्लस जागा मिळतील. परंतु एक्झिट पोलनुसार 350 जागा सध्या दाखवत आहेत. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अत्यंत एक वेगळं चित्र निर्माण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये बीजेपीला 20 ते 22 जागा दाखवतंय. तर त्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीला 24 ते 26 जागा दाखवतंय. म्हणजे इथं 50-50ची फाईट होताना दिसते मित्रांनो. एकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणत होती की आम्ही, म्हणजेच महायुती, महाराष्ट्राची महायुती म्हणत होती की आम्ही 40 प्लस जागा जिंकू. तर दुसरीकडे देखील इंडिया आघाडी, जी महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे, ती म्हणत होती की आम्ही 40 प्लस जागा जिंकू. परंतु दोघांचेही दावे फोल ठरत आहेत आणि आता याच्यातून जिंकतंय कोण आणि कोणाच्या जागा, किती जागा जास्त येत आहेत, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेला 13 ते 14 जागा मिळताना दिसत आहेत. 17-18 जागा बीजेपीला मिळताना दिसत आहेत. बाकीचे जे शिंदे गट आहे, शिवसेना 4 ते 5 जागा दाखवत आहे. अजित पवार गटाला 0 जागा दाखवत आहे. तर इकडं शरद पवार गटाला 5-6 जागा आणि काँग्रेसला 3-4 जागा दाखवत आहेत. वंचितच्या जागा दाखवत नाहीत, परंतु अकोला जागा निघण्याची देखील शक्यता आहे. आता एक्झिट पोलमध्ये तर दाखवत नाही, परंतु बघूयात आता वंचितला काही जागा मिळतात का आणि किती % वोट वंचितला मिळतात. तर असं सध्याचं चित्र आहे एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्राचं देखील आणि देशाचं देखील. मित्रांनो, उद्या रिझल्ट आहे. उद्या सगळे टीव्हीला चिटकून बसणार आहेत, यात काही हरकत नाही. आणि आता याच्यातून कोणाची लॉटरी लागती आणि कोणाचे पत्ते कट होते, कोणाची सरकार पडते, कोणाची सरकार येते, कोणाचं धगधग वाढते आणि कोण जल्लोष करतोय, कोण गुलाल उधळतोय, हे पाहणं उद्या अत्यंत उत्सुकतेचं आहे आणि महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. कोणाची सरकार येणार, भारतीय जनता पार्टीची, एनडीएची सरकार येणार की इंडिया आघाडी म्हणजेच काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे त्यांची सरकार येणार, आणि कोण पंतप्रधान होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, हे देखील आपण कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवतोय, राजकीय व्हिडिओ बनवतोय, तसेच अनेक इंटरेस्टिंग मुद्दे यात घेऊन येतोय, सामाजिक मुद्दे घेऊन येतोय. तुम्हाला आवडतील असे बरेचशा गोष्टी पुढे आणणार आहे. आता इलेक्शन संपलंय, त्यामुळे आता इंटरेस्टिंग क्रिकेटच्या रिलेटेड देखील व्हिडिओ यात असणार आहेत. अनेक इंटरेस्टिंग ऐतिहासिक असणार आहेत. बरेचसे व्हिडिओज मी बनवणार आहे आता येणाऱ्या काळात या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.